नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कच्च्या कैरीपासून आमरस। तर बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे एकच कैरीचा आमरस बनवणार आहे। तर मीडियम साईजची एक कैरी घेतलेली आहे। तर याला आपण पूर्णपणे याची साल काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीची साल काढून झालेली आहे। तर याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। तर छानपैकी आपले काप सुद्धा करून झालेले आहेत। तर एका पातेल्यामध्ये हे ट्रान्सफर करायचे आहेत। तर इथे मी एक पातेलं घेतलं, त्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत आणि भरपूर सारे यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला आणि छान असे मऊ उकडून घ्यायचे। तर इथे मी जवळपास 2 ग्लास पाणी घालत आहे आणि मऊ होईपर्यंत हे आपल्याला उकडून घ्यायचे आहे। तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे, साधारण 2-3 तुकडे आहेत आणि 3 वेलची घेतलेली आहे। गोडीनुसार साखर घेतलेली आहे। तर आता आपण बघणार आहोत की मऊ झाले की नाही ते। तर इथं बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपले आंब्याचे काप मऊ झालेले आहेत। तर इझिली असे थंड करून घेणार आहोत। आंब्याचे काप थंड होईपर्यंत खोबरं आणि वेलची छान मिक्सरला फिरून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची आणि खोबरं टाकून झालेलं आहे आणि हा आमरस चवीला खूप छान लागतो। यासोबत तुम्ही पुरणाची पोळी, साधी पोळी किंवा धिरडे सुद्धा खाऊ शकता आणि अतिशय आपला पिकलेला आंब्याचा आमरस लागतो त्याचप्रमाणे हा सुद्धा लागतो। तर एक वेळेस नक्की हा आमरस ट्राय करा। मिक्सरच्या भांड्यामध्ये काप ट्रान्सफर केलेले आहेत आणि यामध्ये मी थोडं थंड पाणी घातलेलं आहे। तर आपण हे फिरून घेणार आहोत। तर इथं बघू शकता अशा पद्धतीची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर आपण आता आमरस बनवायला सुरुवात करूया। ज्या पातेल्यामध्ये आंब्याचे काप उकडून घेतलेले आहेत तेच पातेलं घेतलेलं आहे मी। तर पातेलं छान गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तूप। तुपाऐवजी तुम्ही डालड्याचा किंवा तेलाचा वापर सुद्धा करू शकता, बिलकुल ऑप्शनल आहे, पण तुपामुळे छान चव येते। तर तूप छान आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। तूप छान विरघळून झालेलं आहे, त्यामध्ये आपण ही पेस्ट घालणार आहोत। तर कितपत आपल्याला घट्ट कितपत पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी सुद्धा घालायचं आहे। गरजेनुसार मी पाणी सुद्धा घातलेलं आहे आणि इतपत असा पातळ मी असा बनवून घेतलेला आहे। तर आपण यामध्ये घालणार आहोत वेलची आणि खोबरं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा आमरस चवीला अप्रतिम लागतो, अगदी रसासारखाच। तर एक वेळेस नक्की ट्राय करा। त्यानंतर यामध्ये जाणार आहे साखर। तर मी 1 वाटी साखर घालत आहे। कैरी आंबट असल्यामुळे थोडी गोडी वाढवलेली आहे। तर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर गोड तुम्ही कमी घालू शकता आणि याची फ्लेम वाढवायची आहे आणि यामध्ये घालायची आहे चिमूटभर हळद, म्हणजे रंग खूप छान येतो, अगदी रसासारखा। तर मी चिमूटभर हळद घालणार आहे। तर इथे चिमूटभर हळद सुद्धा घालून झालेली आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हळदीऐवजी कलरचा सुद्धा वापर करू शकता, पण मी तर हळदच घालते कारण की हळदीने खूप छान कलर येतो। आणि या मस्तपैकी शिजून घ्यायचा आहे रस, छान पूर्णपणे साखर विरघळेपर्यंत आणि छान अशी उकळी येईपर्यंत हा रस आपल्याला पूर्णपणे असा शिजवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला यापेक्षाही घट्ट किंवा पातळ हवा असला तर त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला। तर एका कैरीचा भरपूर सारा रस बनतो। तर मस्तपैकी आपण हा रस शिजून घेऊया आणि यामध्ये तुम्ही बदामाचे काप सुद्धा टाकू शकता, बिलकुल ऑप्शनल आहे, आवडत असल्यास घाला। तर हलक्या हलक्या छान अशा उकळ्या येत आहेत आणि छानपैकी आपला रस शिजलेला आहे। तर रस कसा शिजला तर ओळखायचा, अशा उकळ्या येतात आणि आपण समजून जायचं की आता आपला रस शिजलेला आहे छानपैकी, कुठेही कच्चा न राहता आणि साखर सुद्धा छान अशी विरघळलेली आहे। तर रेडी आहे आपला कच्च्या कैरीचा
आमरस. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर सर्व करून घेऊया. तर रेडी झालेला आहे आपला कच्च्या कैरीचा आमरस. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. आणि कुठली रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगत राहा. धन्यवाद आणि मनपूर्वक आभार तुमचे. आणि असेच माझे छान छान